आता आपण बघत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांवर आज प्रचाराचा अखेरचा दिवस। पाचव्या टप्प्यातील 13 जागांसाठी सोमवारी मतदान। काही ठिकाणी मतदानाआधीच मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते। भाजपचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा आरोप, तर मतदान कमी होणाऱ्या ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याची ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतुणवीस असा उल्लेख, तर मर्यादा पाळा अन्यथा उठाबशा काढाव्या लागतील, आशिष शेलार यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। अमोल कीर्तीकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे बाईक रॅलीत सहभागी। उद्धव ठाकरे मोदींवर टीका, नाहीतर दिखावा करतात, भाजपसोबत जाणार नाही हा ठाकरेंचा दिखावा। प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। गणेश बस्केंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात। मीरा भाईंदरमध्ये शिंदेंची प्रचार रॅली सुरू। सुरुवातीला भाजप कमी ताकदवान होता तेव्हा आम्हाला संघाची गरज होती, आता आम्ही सक्षम आहोत। भाजप स्वतःला चालवते, एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डांचं मोठं वक्तव्य। संघ परिवाराची आणि आमची भूमिका राष्ट्रहिताची, जेपी नड्डांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजप आरएसएसवर बंदी घालू शकतं, आम्हाला नकली शिवसेना म्हटलं, उद्या आरएसएसला नकली संघ म्हणतील, जेपी नड्डांच्या वक्तव्यावरून ठाकरेंचा निशाणा। सर्वांनी स्वतःच्या भरोशावर उभं राहावं हीच संघाची मूळ अपेक्षा, भाजप कोणावर अवलंबून नाही, भाजपनं त्यांचं उद्दिष्ट गाठलंय। नड्डांच्या वक्तव्यावर आरएसएस अभ्यासक वसंत काणेंची प्रतिक्रिया। चोरांचे सरदार कोण हे जनतेला माहिती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सरकार लुटलं तर 35 वर्ष मुंबई लुटली, राऊतांच्या फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर। भाजप शिंदे गट अजित पवार गटाकडून पैसे वाटप आणि धमक्या देण्याचं काम, महायुतीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 25 कोटी पोहोचवले, मुलुंडमधील राड्यावरून राऊतांचा आरोप। महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सर्व 48 जागा मिळतील, 4 जूनला जुनं पर्व संपणार, अच्छे दिन सुरू होणार, उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। मविया 48 पैकी 46 जागा जिंकणार अशी आजची परिस्थिती, इंडिया जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपचा पराभव करणार, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगेंचा दावा। मोदींनी अर्धवट केलेलं राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करणार, इंडिया आघाडीचा पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची घोषणा। मोदी खोटेपणाचा मोठा साप, सर्वांना दंश करतोय, शिवसेना तोडून बाळासाहेबांसमोर नतमस्तक होण्याचं मोदींचं ढोंग, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। स्वातंत्र्यवीर सावरकर निवडणुकीचा मुद्दा नाहीत, मोदी विनाकारण चिथावणी देण्याचं काम करतात, मोदींनी दिलेल्या आव्हानानंतर शरद पवारांचा निशाणा। मनमोहन सिंहांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना खत बियाणं दिलं, अन्न सुरक्षा कायदा यूपीए सरकारनं आणला, मोदी आता खोटं बोलतायत, शरद पवारांची टीका। राज ठाकरे ईशान्य मुंबईतील मनसे शाखांच्या भेटीच्या दौऱ्यावर, राज ठाकरेंकडून घाटकोपरमधील मनसेच्या शाखेला भेट। राज ठाकरे भाजप की संघाच्या शाखांना भेटी देणार, राज ठाकरे मोदींच्या चरणी विलीन झाल्यात, राऊतांची टीका, तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनाही बाजूला करण्याचं काम केलं, बावनकुळेंचा पलटवार। नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी भाजप नव्हे तर मुंबई महापालिकेकडून खर्च, रोड शोचा 3 कोटींचा खर्च मुंबई महापालिकेने उचलला, महापालिका आयुक्तांनी उत्तर द्यावं, संजय राऊतांचा आरोप। धनंजय मुंडेही आता जातीयवाद करायला लागल्यात, मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात, मराठ्यांनी शांत राहावं, फक्त 1 महिना सहन करा, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। आता राजकारणात उतरलो नाही, मात्र आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला संपूर्ण मराठा समाज विधानसभेच्या मैदानात उतरेल, मनोज जरांगे पाटलांचा इशारा। आदित्य ठाकरेंची ठाण्यातील आनंदाश्रमाला भेट, आनंद दिघेंना आदरांजली वाहिली, राजन विचारेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंचा ठाण्यात दौरा। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नाशिकमध्ये न राहण्याच्या सूचना, नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून नोटीस जारी, तर पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून नोटीस दिल्याचा सुधाकर बडगुजरांचा आरोप। नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, आज प्रचाराचा शेवटचा दिवस, रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन सुरू। नाशिकमध्ये प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने, हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजेंचे कार्यकर्ते समोरासमोर, दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी।
घरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत मोदींचा एकेरी उल्लेख केल्यानं गुन्हा दाखल. पियुष गोयल यांचा बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी संवाद. पियुष गोयल उत्तर मुंबईतून महायुतीचे उमेदवार. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे उरले नाहीत. संविधान कुणीही बदलू शकत नाही. नरेंद्र मोदीच फक्त संविधान सुरक्षित ठेवू शकतात. पियुष गोयल यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात. गैरप्रकार रोखण्यासाठी 44 भरारी पथकं तैनात. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार. कल्याण लोकसभा मतदारसंघात 83,807 नवमतदारांची नोंद. कल्याण लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुतेंची माहिती. सांगलीतील कॅफे शॉपवर येत्या 2 दिवसात कारवाई करा. कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून सांगलीत बंद पाळणार. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या नितीन चौगुलेंचा इशारा. येस बँक DHFL भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना जामीन मंजूर. मात्र भोसले यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात जामीन मिळालेला नाही. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठा बदल. सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांमुळे धाराशिव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची गर्दी. उजनीची पाण्याची पातळी कमी झाल्यानं पुण्याच्या इंदापुरातील पळसनाथाचं हेमाडपंथी मंदिर पाण्याबाहेर. मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी.